लग्नाला चाललं सफेद कपडे घालून कडक ड्रेसिंग मारली जा पियुष कडक ना तो एक दुसरा लग्नाला चाललाय शेतावरचा बावला वा वा एक नंबर. तुम्ही मतदान करा आणि आपल्याला विजयी करा. आपली निशाणी आहे बिअरची बॉटल. नमस्कार मंडळी, मी कौशिक पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीचा आपला पहिला दिवस दाखवला गोव्याचा आणि तुम्ही बघितलात आपला होम टूर, म्हणजे विलाचा होम टूर बघितलात. कसला भारी घेतलाय ना आम्ही, आपल्या पोरांनीच चॉईस केलाय. आणि आज आपण दुसऱ्या ठिकाणी, असा दुसरा दिवस आहे आणि असं दुसऱ्या ठिकाणी आपण जाणार आहोत बीचवरती आणि बरेचसे राईड असणार आहेत ते पण करणार आहोत आणि ते पण तुम्हाला आजची मजामध्ये दाखवणार आहोत. आणि आमची पोरं धमाल करतात एवढी ना, तर भरपूर धमाल करतात. तर तुम्ही ही व्हिडिओ बघायला शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आता आंघोळ विंगोल करून घेऊया, आंघोळ नाही झाले अजून आणि आता वाजले सकाळची 10:30. चला आणि इथूनच सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. चला मंडळी, मस्त आहे की मी सुद्धा रेडी झालो आणि आपली पब्लिक सुद्धा रेडी आली, आपला खाता पिता ग्रुप. आणि तुम्हाला माझी ड्रेसिंग दाखवतो तुम्हाला. हे बघा मस्त की टी शर्ट आपण बनवायला दिली ती कौशल पाटील व्लॉग्स. तुम्ही नसेल सबस्क्राईब केलं तर लवकर सबस्क्राईब करू नका. आणि आपला बॅक साईडला तुम्हाला दाखवतो बघा, खरप्या चिंबोरा कसा आहे कौशल पाटील, एक नंबर सहीच वाटते का नाही. चला मस्त की आपली पोरा रेडी झालेली आहेत. टकाटक दिसत साहेबा. थँक्यू. आधी भोयऱ्या आयडी एकदम बालूच पोच बघ खतरनाक आहे. फोटो काढायला सगळी काढली फोटो तुम्ही. एक नंबर एक नंबर रिक्वेस्ट. कडक फोटोग्राफर, आमचा फोटोग्राफर हा फोटोग्राफर मुलेकनचा आहे आणि शेवटचा हा लगेच दुसरा माणूस उभा फोटो काढायला. लग्नाला चाललं सफेद कपडे घालून कडक ड्रेसिंग मारली जा पियुष कडक ना तो एक दुसरा लग्नाला चाललाय. यो एक कडक दिसता रे आज. कोण पोरी असतील ते. तर मंडळी, गोव्यामधून आपण रेंटवर स्कूट्या घेतल्यात बघू शकता. फसिनो ही एक आहे आणि ही एक आहे. टोटल 4 स्कूट्या घेतल्यात आपण. ऍक्टिवा आपली किती 11 जण आहेत ना, 11 जण आहेत. मस्तपैकी स्कूटीवर मजा करत जाऊ आणि काय फिरायचे लोकेशन असतील ते तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन मी. ओके, आता आपल्याला सुरुवातीला पहिला कुठं जायचं फिरायला. पहिले तर आपण आता फोटोशूट साठी पॅरा रोडला जाणार आहोत. त्यानंतर तिथून आपण बागा बीच आणि कलंगूट बीच या 2 बीचला आपण व्हिजिट करणार आहोत. ओके, तर मंडळी आपल्याला सर्वात पहिला गाड्या घ्यायच्या आहेत. आपण टोटल 4 गाड्या घेतात कारण आपली जी पब्लिक आहे अर्धी ती ट्रिपल सीट आहेत 3 गाड्यांवरती आणि आपली टोटल 11 जण आहेत. त्यामुळे आपल्याला 2 गाड्या घ्यायच्या आहेत आणि एक गाडीवर मग डबल सीट जातील आणि एक गाडी सिंगल राहील. मग चला मंडळी, मस्त आहे की आता थांबलोय आपण उसाचा रस पिण्यासाठी आणि भरपूर गरमी आहे त्यामुळे थोडा उसाचा रस पिऊन घेऊया आणि आपल्या मनाला थंडक भेटूया. आपले बघा पब्लिक इथेच आहे. आता थोड्यात आपला उसाचा रस येईलच. चला घ्या पटापट मस्त की उसाचा रस. कसं लागते? पुचट लागते. मग लिंबू देऊ का? लिंबू देऊ का उसाच्या रसात? आपले तर किती आहे उसाचा रस? आपले तर किती आहे? आपले सांगते का इथं मंडळी 50 रुपये
तो ग्लास जम्बो ग्लास ना हो काय बोलायचं 50 रुपये ऊसाचा रस आपले तर 10 रुपये ऊस आहे. म्हणूनच गोव्याला लगा 10 रुपये बियर आपली तर 25 रुपये आहे नाही, 10 रुपयाला पण आहे. 10 रुपये बियर पिवा मस्त की. आम्ही बघा इथं डिम लाईट आणलाय, डिम लाईट मुलेखंडची. इथं बघा पेट्रोल बदलायची गरज नाही, 100 रुपये वाटली. चला मंडळी, आता आपण ऊसाचा रस वगैरे पिला आणि त्यानंतर आता आपण चाललो पॅरा रोडला. ती नारळीची झाडं असतात बघा, रस्त्याच्या मधोमध साईडला नारळीची झाडं असतात, त्या लोकेशनवर चाललोय मस्त आहे की. तिथं आपण फोटोशूट भारी करू. सर्वांचा आपल्या पोरांचा करायचा आहे, माझा सुद्धा करायचा आहे. चला, आणि तिकडचा तुम्हाला माहोल दाखवतो. आणि कोण नसेल गेला तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे कसा असतो पॅरा रोड. चला, आणि आपला व्लॉग एन्जॉय करा तुम्ही सर्वजण. त्या लोकेशन आपण तर पोहोचलेलो बघू शकतात. मधीत रस्ता आणि दोन्ही बाजूला नारळाची झाडं. बरा चुम्मा चुम्मा कुठे गे. तर मंडळी, माझ्या मागोमाग बघू शकता पॅरा रोडला आपण पोहोचलोय त्या लोकेशनवरती. दोन्ही साईडला मधीत रस्ता, दोन्ही साईडला नारळांची झाडं. आणि हा इथे लोकेशनवर बहुतेक जण जे गोव्याला येतात त्या ह्या लोकेशनवर फोटो व्हिडिओज काढत असतात. एक नंबर आहे ही लोकेशन, भारी वाटते, क्रेझी फिलिंग आली. आणि गोव्याला आलोय तर एकदम भारी मजा येते. मंडळी, पार्किंगचं 50 रुपये इकडं. सगळ्यांच्याच पावत्या फट्टन इथं मजबूत फट्टा इधर गोव्या में आके. हे बघा, इथं साईडला नो पार्किंग आहे ना, अलाउड ना. आणि ही पार्किंग आहे साईडला. गोव्याला येणार तर पैसे जास्त घेऊन या, कारण सगळी तर लुटालुटीचे धंदा चालू आहे इकडं गोव्याला. बघ फोटो काढ ना. एक मिनिट. पॅरा रोडला मोर आलाय बघू शकता. हा बघा, हा एक नंबर. पहिल्यांदा फर्स्ट टाइम मोर बघितला मी समोरची. सुस तो बघा, हा मोर बघा, धावते बघा बघून पळाला. शेतावरचा बावला आलाय मित्रांनो, बघू शकता. शेतावरचा बावला, वा वा, एक नंबर. शेतावरचा बावला बघू शकता, एक नंबर ना, कडक ना. मंडळी, मस्त आहे की आम्ही सर्वांनी फोटो काढून घेतले. ग्रुपचा पण फोटो काढला आणि भारी वाटला आहे त्या पॅरा रोडला. आणि काहीतरी विचार आहे आता वेगळाच, कारण ऊन भरपूर पडतोय. त्यामुळे आपण दुसरे जे प्लॅन आहेत बीचवर जाण्याचे, दुसरे बीचवर जाणार होतं ते ड्रॉप करणार आहोत. आणि आपल्याला जायचं आहे घर आपल्याच विलावरती पवायला जाणार आहे, कारण गरमा जाम होते, हीट जाम आता वाढले. आणि आता वाजले 4 वाजले आणि भरपूर ऊन वाढलाय. तर चला निघूया इथून आपण पॅरा रोडवरून. आपण आता पॅरा रोडवरून निघालोत. आणि मेन म्हणजे इथं पॅरा रोडला यायला काही नाही, काढायला काही नाही, फोटो काढायला. इथं आहे ना गाडीचे पार्किंगचे पण 50 रुपये घेतात. आणि गाडी आहे ना रस्त्यामध्ये पण लावून देत नाही, अशी कंडिशन चालू इथं पण गोव्यामध्ये पण. सर्व तर स्ट्रिक्ट केला एवढा. आता ऊन आहे त्याच्यामुळे आपण आता चाललोय तो म्हणजे आपल्या विलामध्ये मस्तपैकी पावायला थंडगार पाण्यामध्ये. चला, आपण जाऊया आता आपल्या विलाला. त्यानंतर आपला रात्रीचा प्लॅन असणार आहे बागा बीच जायला. तर तिथं बागा बीचला जाऊ, रात्री मजा करू, ते पण दाखवू. चला, कंटिन्यू राहू ब्लॉगमध्ये. आता सर्वात पहिला आपल्याला जायचं आपल्या विलावरती. ओके ना. ओके, आता आपण आलो आपल्या विलाजवळ. मस्तपैकी आता पवायचं आहे थंडगार पाण्यामध्ये. आणि कपडे विकडे चेंज करून घेऊया. चला, मस्त पाणी थंडगार आहे. आणि पाणी बघू शकता पूर्ण क्लिअर आहे, स्वच्छ आहे एकदम. चला मंडळी, मस्त आहे की दुपारचं जेवण आलंय आपला. दुपार म्हणजे आता आम्ही घरी आलो तेव्हा जेवायला बसलोय. मगाशी फिरायला डायरेक्ट गेलो. आणि मस्त की कुप्पाचा कालवण आहे, मस्त वा वा, एक नंबर. चला खाऊन घेऊया आणि तुम्ही सुद्धा खायला या.
मंडळी मस्त आहे की जेवण वगैरे आपण झालेलं आहे मस्त आहे की अंडा कोचा बनवलाय बघू शकता एक नंबर केतननी. आणि इथं आपला पकोडे असणार आहे चिकन पकोडा बघा मस्त आले ना एक नंबर वास पण सुगंध एक नंबर आलेला आहे. हा कडक कडक मस्त की कोथिंबीर मार त्याच्यावर आणि कडक प्लेट सजव. चला तोपर्यंत आपले चिकन पकोडे रेडी करूया मंडळी. आता निघालोत आपण बागा बीचला. आपली पोरं सर्व रेडी आणि मी पण सुद्धा रेडी मस्त आहे की लुक बघू शकता. आणि आपली पोरं कडक ड्रेसिंग मारली. चलो बागा बीच नगरसेवक साठी उभा राहिलो आहे. तुम्ही मतदान करा आणि आपल्याला विजयी करा. आपली निशाणी आहे बिअरची बॉटल. गाड्या घेऊन आपल्याला जायचं आहे. हा मर्सिडीज ही फरारी ही कुठले आहे ये चल रे चला. आणि तिकडचा तुम्हाला नजारा दाखवतो बागा बीचचा. ओके लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो बागा बीचला. तर आता आम्ही इथं बघा तुम्हाला कसा अँबियन्स आहे सगळा दाखवतो तुम्हाला. चला चला सुरुवात केली सक्षमनी. आता तुम्हाला फुल राडा मजा असणार ती दाखवणार आहे बागा बीचची खास. तर बघत राहा शेवटपर्यंत. ओके. आणि इकडचं काय अँबियन्स असणार आहे ते तुम्हाला दाखवतो. तू आलेलास ना तर काय काय असं असते बघा आता फुल एन्जॉय येईल आपल्याला. ओके. तर मंडळी समोर बघू शकता प्रत्येक ठिकाणी असं सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे कोणाला जर हवं असेल तर पिण्यासाठी वगैरे जेवण्यासाठी. तर आता आपण बघूया आता काय कुठला एक बेस्ट आपल्याला चांगला भेटला ना तर तिथं बसू. ओके. आणि मजा करायची आपल्या डीजे नाचू वगैरे. चला मस्त आहे की आपण एक लोकेशन बघितलंय खाण्यासाठी. आणि आपली पब्लिक आता आलेली आहे. कसं वाटतंय चला काहीतरी ऑर्डर करूया आपल्या खाण्यासाठी. आणि थोडी नंतर मजा करू. मजा करायची ना 100%. चेतन शेट मार्चल साहेबाग हे बालू बालू तुझे लावू ये वाला ना वो वाला करते तो कोणी पेट येत ना सगळे लाईट लावले ना आपण मला. थँक्यू. बागा बीच वर खायला बसलेलो आणि गॉगल सर्वांनी परचेस केलेत. काहीतरी नवीन तुम्हाला दाखवत होता. हे बघा हा कडक रे सगळं भारी दिसतं. एक 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 हे तुझी लाईट करा बेट. नाही नाही डबल का घाल झालं झालं काय आणि मंडळी आम्हाला इथं बागा बीचवर याला लेट झाला. इथं आपण थोडा नाचलो असतो डीजे वरती कारण डीजे लवकरच बंद झाला. आम्ही लेट झाला जरा. आम्हाला 10 वाजता डीजे पूर्ण बंद झाला. काय नाही खातो इथं आम्ही. आता त्यानंतर निघू डायरेक्ट आपल्या विलावरती जाण्यासाठी. ओके. तुम्ही मजा बघता ना आपली कशी मजा करतात आपली पोरं. आता यानंतर आपण जाऊ आता डायरेक्ट विलावरती. ओके मंडळी आलोय आता विलामध्ये आपल्या. आणि सुरुवात केली ती म्हणजे फ्राय करायची. आपले बागडे फ्राय घेतलेत मस्तपैकी तलायला. आणि या साईडला आपल्याला चिकन असणार आहे. चला सुरुवात करूया बागडे फ्राय करायची. हा क्रेझी 3 बसतील बस मस्तपैकी. कडक कडक. पहिला बागडं फ्राय करून घेऊ त्यानंतर चिकन करायचं आपल्याला. ओके.